सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड 11 मे रोजी होणार। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सभापती तर उपसभापती निवडण्याची जबाबदारी आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निवड होण्याची शक्यता आहे। काँग्रेसने जनगणनेला विरोध केला। या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात तथ्य नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। तर मनमोहन सिंग यांच्या काळात काँग्रेसने जनगणना केली, त्यावेळी आपण केंद्र सरकारमध्ये होतो। देवेंद्र फडणवीस केंद्रात नव्हते, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला। अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळ बैठक 6 मे रोजी होळकर त्रिशताब्दी निमित्त जामखेडमध्ये चोंडी येथे बैठक। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार। 600 व्हीव्हीआयपींसह 2000 लोकांच्या व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलंय। राज्य सरकारची भिसे कुटुंबाला मदत। जुळ्या मुलींच्या उपचाराचा खर्च सरकारनं उचललाय। मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचारासाठी 24 लाख रुपये मदत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमानीला चाप बसणार। वाटेल ती कामं स्थानिक स्वराज्य संस्था करू शकणार नाहीत। नगरविकास खात्याच्या परवानगीनेच कामं करता येणार। राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचा निर्णय। उल्हासनगरमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं होम आव्हान आंदोलन। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हंगामा। तर गेटवर चढून महापालिकेत प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर धडक। पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची मागणी। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या फोटोला चप्पलांचा हार घालून निषेध व्यक्त करतोय। लाडक्या बहिणींची चिंता मिटली। एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। पुढील 2 ते 3 दिवसात सर्वांच्या खात्यात निधी येणार। मंत्री अदिती तटकरेंनी माहिती दिली आहे। दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार। पहलगाम हल्ल्यावर अजित पवारांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी केंद्रानं पाऊल उचलली। हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही। आमच्या वाटेला कोणी आलं तर त्यांचा तुकडाच पाडतो, अजित पवारांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पाकिस्तानाविरुद्ध थेट ॲक्शन घेण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने अकोला शहर बस स्थानक चौकात निषेध। दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून रोष व्यक्त। आळंदीत माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सोहळ्याचा शुभारंभ। तर राज्यातील वारकरी संप्रदाय अलकापुरातील दाखल। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कार्यकारिणीसाठी आज मतदान। एकूण 45 उमेदवार रिंगणात। सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार। चंद्रपूर राजुरा हिंगणघाट शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपीकडून 9 दुचाकी हस्तगत, अन्य 6 गुन्हे उघडकीस। पैठण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पैठण पोलिसांकडून सापळा रचून आरोपीला अटक। यवतमाळमधील पुसदमध्ये 17 किलो गांजांसह एक जण अटकेत। तर 4,67,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर एक आरोपी पकडण्यास धाराशिव पोलिसांना यश आलंय। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून रणजित पाटील या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। मोकाट कुत्र्याने फाडला चिमुकल्याचा जबडा। पुण्यातील शिवाजीनगर भागातील ही घटना आहे। तर 7 वर्षाच्या चिमुकल्यांसोबत ही घटना घडली आहे। परभणीच्या पेडगाव रोड परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत। एका दिवशी 5 जणांना घेतला चावा। तर परिसरात भीतीचं वातावरण। परभणी शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग लागली आहे। लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाख रोकड आणि घर सामान जळून खाक झालंय। सुदैवाने जीवितहानी नाही। वाढदिवसात फोडलेल्या फटाक्यांमुळे जनावरांच्या कडब्यांच्या गंजीला आग लागली आहे। तर आगीत कडबा जळून खाक झालाय। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ही घटना आहे। धुळ्यात शिरपूर तालुक्यातील सांगली भागात 70 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। शेतात जमिनींमध्ये प्लास्टिकच्या गोणीमध्ये गाडून ठेवला होता हा गांजा। तर पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे।
यवतमाळच्या पुसदमध्ये सापळा रचत पोलिसांनी जप्त केली देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं. एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले तर आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या. सांगलीत धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास केलेल्या 2 चोरट्यांना 4 तासात जेरबंद करण्यात आले. चोरट्यांकडून 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत वृद्ध ध्यानचंद सकळे यांचा वाहन चालकच चोरीतला मुख्य सूत्रधार. सांगलीत 40 तोळे सोनं लंपास करणारा चोरटा अवघ्या 4 तासात जेरबंद झाला. विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 40 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चोरट्याला अटक केली आहे. जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश. चोरीला गेलेले 10 लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत केली आहे तर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाची ही कारवाई आहे. कोल्हापुरात 120 गुन्हे दाखल असलेल्या अट्टल चोरटा जेरबंद करण्यात आलाय तर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ही कारवाई आहे. 8,60,500 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय. अक्कलकोट तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. 1 जण जागीच ठार तर 4 ते 5 जण जखमी आहेत. जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयस्वाल वाईन शॉपला भीषण आग लागली आहे. वाशिम शहरातील ही घटना आहे. आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालंय. चंद्रपुरात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकऱ्याला 200 मीटर फरफडत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपळखुटा राखीव वनक्षेत्रातील ही घटना आहे. शिरूरच्या रांजण गावात बिबट्याच्या कुत्र्यावरती हल्ला तर वारंवार हल्ले होत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले. पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी मारताना मोटरीचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झालाय. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील ही दुर्दैवी घटना. पाकड्यांच्या गुरापती सुरू. सलग 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार. भारतीय जवानांकडून पाकड्यांना चोख प्रत्युत्तर. युद्ध झाल्यास पाकिस्तानची परिस्थिती वाईट. विचारलेल्या प्रश्नावर ग्रोक एआयचं उत्तर. पाकिस्तान विनाशकारी परिणाम भोगावे लागू शकतात. युद्धामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसू शकतोय. भारताला जशास तसं प्रत्युत्तर देऊ अशी भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना करत आहेत. भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरलाय. 2 महिन्याचं रेशन साठवून ठेवा. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना निर्देश देण्यात आले. पाकिस्तानच्या एसआय साठी हेरगिरी करणाऱ्याला अटक. जैसलमेरच्या पठाण खानला अटक तर पठाण खान विरुद्ध अधिकृत गुपित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहशतवादी हल्ल्यातील जखमी पर्यटक घरी परतले. नवी मुंबईतील कामोट्याचे सुबोध पाटील घरी परतले. सुबोध पाटील यांनी सांगितला हल्ल्याचा थरार. पाकिस्तानला चीनची मदत. चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार तर पाकिस्तानला चीनकडून बीटी 4 जातीच्या रणगाड्यांची मदत. सूत्रांची माहिती. पाकिस्तानकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची शक्यता आहे. पाकिस्तानची या आठवड्यात जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. जर भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा इशारा. पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डिजिटल स्ट्राईक. शहबाज शरीफच्या युट्यूब चॅनलवर भारताची बंदी. 16 प्रमुख पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी तर अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी. सांगलीत ख्रिस्ती समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध. कॅन्डल मार्च काढून हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. मणिपूर हिंसाचाराला 2 वर्ष पूर्ण. मणिपूर राज्यात हाय अलर्ट. मेईतेई कुकी संघटनांकडून बंदची हाक तर 3 जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था. 10,000हून अधिक सैनिक तैनात. यवतमाळमध्ये खरीप हंगामासाठी बैलांना प्रशिक्षण देण्यात येते. तर नव्या बैलासोबत जुना बैल जोडून नागर वखर गाडी चालवण्याचा बैलांना प्रशिक्षण देण्यात येते.
यंदा माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान होणार. 19 जूनला रात्री 8च्या सुमारास वाजत गाजत माऊलींच्या पालखीचं समाधी मंदिरातून प्रस्थान होणार. 5 जुलैला पालखी सोहळा पंढरीत दाखल होणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी. 20 रुपये तिकीट दरात 1 तास पोहण्याचा आनंद. पुणेकरांनो, पाणी जपून वापरा. पुणे शहरात पाणी कपातीला सुरुवात. दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीनं पाणी पुरवठा. 5 मे पासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा. राज्यात पुढील 7 दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा. उत्तर भारतात अवकाळी पावसाचा कहर. खराब हवामानामुळे 200हून अधिक विमानांना उशीर. तर दिल्लीत वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात 10 जणांचा मृत्यू. पुण्यातील शेतकऱ्यांची पीक कर्ज फेडीला सुरुवात. आतापर्यंत 80% शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली आहे. व्याजासह पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करण्याचा बँकेचा निर्णय. पुण्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू. गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी योजना. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून योजनेला सुरुवात. पुण्यातील 1574 गावं आणि वाड्या वस्त्यांवर पोलीस पोहोचणार आहेत. मध्य रेल्वेवर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक नाही. नीट परीक्षेमुळे मेगा ब्लॉक रद्द. नीट परीक्षा 4 मे रोजी रविवारी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लॉक न घेण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय आहे. सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी. काही वेळा सुटेना. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम. नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विवेकानंद महाविद्यालयात प्रसिद्ध साहित्यिक अय्यूब पठाण लोहगावकर यांच्या बोधकाठाचे गावकूस या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन. संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोटे आणि अध्यक्ष अक्षय शिसोटे यांच्या हस्ते प्रकाशन. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या आईचं काल सायंकाळी निधन झालंय. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी 11:30 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार होते. बीडच्या मांजलगाव तालुक्यात टांकरवान ग्रामस्थांचं पाण्यासाठी धरणे आंदोलन. जलजीवन योजनेचं निकृष्ट दर्जाचं होणार काम चांगलं करण्याची मागणी आहे. सांगलीतील डपाळपूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींनी आंदोलन केले. स्वच्छ पाणी पुरवठा आणि गावातील विविध विकास कामांची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावातील पाचोऱ्यात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले. तर दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून मोर्चा काढत भ्याड हल्ल्याचा निषेध केला. भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कामगार सेनाच्या वतीनं 2 दिवसाचं आंदोलन. ग्रामपंचायत कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू. जळगावमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ विविध क्षेत्रातील 100हून अधिक संघटनांचा मूक मोर्चा. मूक मोर्चामध्ये 2000हून अधिक जळगावकर नागरिकांचा सहभाग. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न. 2023 मध्ये वन विभागाने स्टॉल हटवले, तर 28 कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळे स्टॉल धारकांचं आंदोलन. पुणे विभागातील 2 एक्सप्रेस विशेष रेल्वेचा आज शुभारंभ. पुणे जोधपूर आणि MGR चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस या 2 विशेष रेल्वेंना रेल्वे मंत्री ऑनलाईनद्वारे दाखवणार हिरवा झेंडा. मुंबई पालिकेची निवडणुकीच्या तयारीची सुरुवात. निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होणार. तर याचिकेवरील सुनावणी मंगळवारी 6 मे रोजी होणार. तर 6 मे रोजी पालिका निवडणुकीच्या तारखेची स्पष्टोक्ती होणार. शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी डिजिटल प्रणाली. कृषी योजनांची माहिती मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणाली योजना. तर शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी कृषी विभागाचं आवाहन. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.